बांडगी होत्या मायने शपथ वरले वरत मकाचे सुटला चाला आता दोषी होई गयो तेव्हा माना कलो उतरी घेता तो खराज बाय ठगाने पुढं मग बांडगी होत्या भगवान हिरोईन तो काय चांगला चांगला डोर तो काय बारीक बारीकला पोसा मला हे टिवा टिवा मोटर बांडगी होते बांडगी होते बांडगी होते आता ने खरं आमने ताडपाड्याला लोक सांगत तो गणपतीने लावला आणि मलाच बिश बोलावं त्याला काय एक मातीना सोंड खरी लुटवली देते तर आखीस गणपती त्याला सांग मरू दे मला नाही उरक पण ते बी ऐकत नाही आणि ते बी एक शब्द सांगता का मग भिनाट नाही लागा खरंच काय नाही उरकत काय नाही उरकत लोकसभा सांगत मला उरकत नाही उरकत काय नाही उरकत तुला सांगेन तेवढं वर्ष काय काय बोल आता बोल मला उरकत नाही काय नाही उरकत तू काय बोलणार पण माव काय सांग साथीने तर देणार काय काय सांग नाही आता पण उरकत सांगितलं उत्तम शिकव काय सांग भाई ये तू जब साथीने दे है आणि सांग जमाव भाई भाऊ ही समजता हवा पण भाई तू ना बहास मला खंदाडे होता तू ना बहास मला खंदाडे होता तो उरकवी निघी गे तेला नाही उरकील तू आता ना कसा काय काय ते ना मला हेरी पडी गे भिनाट तेने मुसना पता नको नि माने सुबोरीने छातीने बराबर भाऊ मा बांडगी होत्या पुण्यासारखा पोषा तर मैं 10 बार गांड पुशीने हेलपाटी दे जा काय असं तू टोपाचं काढत ए भाई ने तुला करूला वाटतं बेस कर तो काय करूला तू घडे खाय हे आपण तो बोलाच नाही बघ मां किसाठी बी बोला आमना एरिया मना ताडपाडा नजीक वघाई नजीक तुना सुमीर तालुका तोंड आवरे बस मायने छपत तुला टोकला फुटता की नाही बघ वहिनी उद्या मग तुमने यावा हम तुम्ही फोड जा आज मानी वारी मा फोडले काय बोल ये काय बोललास तू आता तर किसी देखायचे असल्यावर खरा झालं काय तुम्हाला नोका मुशी वहिनीच कसं बघली खरा तू माना पोसाने का बरोबर पोसाने का तू माना ने तू उद्या काय बोललास केव लेशी मला नंदुरबार मला लेशी आणि काय कोणाला नंदुरबारला मला काय करशील तुला सांगते मरू दे आमला एरिया हा नाही तर लोक सांगते म्हणजे पक्कीच हिजडी हो जीप काही बी बोली दे माय बाप आपले तमाशाला चालू करू आपला डांग हा गुजरात हा गण होई गया आता गवळण न भाग दिसा कीर्तन करताना गणपती वंदना जरुरी ईशा तमाशा करताना एक ना एक गवळण सांगूला जरुरी गवळण एक खूप मोठी गोट शास्त्राने गोठी हाते ते आपले नको सांगू फक्त एक मराठी गाणं सांगू लगेच आपले रंगबाजीला चालू करू अठा मी मराठी बी नाही बोल जाम दुसरी कोई गवळणने आपले भांडवल नको करू फक्त एक गवळण सांगू आणि आपल्या पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करू खरा गवळण म्हणजे काय येणार अर्थ तुला नाही खबर 16,108 गवळणी म्हणजे कोण आत्याबाई मावशी कोण त्यांचे सुदाम कोण आणि श्रीकृष्ण
कृष्ण परमात्मा म्हणजे कोण आहे तुला स्पष्ट डांगी भाषामा किंवा गुजराती भाषामा सांगा मराठी भाषामा ठेव तू शोधनास ने गवळण म्हणजे काय 16,108 गवळणी એટલે મરાઠીમાં आपल्या गुजराती भाषाમાં તેલા 16,108 त्या गवळणी मराठी भाषाમાં गवळणी आपल्या गुजराती भाषाમાં गोपिका हा 16,108 गवळणी 16,108 गोपिका गवळणी आणि गोपिका आणि जी गवळण जी कृष्ण भगवाननी वृंदावनामध्ये जी 16,108 गोपिका हारीची क्रीडा भजवे रास लीला करे ती हई गवळण એટલે आपल्या भाषाમાં थोडीशी बदल होय मराठी आणि गुजरातीમાં એટલે जी वृंदावનમાં कृष्ण भगवाननी जी कृष्ण लीला जी क्रीडा करे ती क्रीडा फक्त आपले गवळण सांगू आणि पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करू कारण ती भाषा आठा समजणार नाही आणि ती अख्खी भाषा अख्खा शब्द गुजरातीમાં जुगणार नाही त्याला मराठीत बोलायला लागेल म्हणून आम्ही शॉर्टकट करतो हा एक फक्त मराठीમાં गाणं सांगा हा आपल्या पुढला कार्यक्रम चालू करू आणि तू कासवर आले हे सांगा तुम्ही चालू करू लागला अरे वा 8 गुरुवारचा दिवस आणि माथुरीचा बाजार मी तरी काय करणार आज चापरीकडे हात देते दही दूध घेऊन निघाले मथुरी बाजारला विकायला अगर अधिका गोपिका चंदा कला सत्य भामा काय काय सांगा तुला माझ्या धोका मारणे त्या पोटावर काय पडली तो बी आडवा पडीच मला काय डोशी सांगते तुम्ही बांडगे तो बांडगे माने भी होडी नको उतारशे तुमने मनसी माडोसी हया कोसा भाषो माबी बाया 5 वाजता ज्ञानेव झावडा गावमा अख्ख्या बाजारमा हिंडण्या हो अख्ख्या बाजारमा हिंडण्या तावता सांगती कोठला डोसावं तर माबी सांगा मी खरंच बाय माता डोशी होई गयो काय मरी जावा तुम्ही बी मला डोशी डोशी करत तुमने मनसी मा डोशी तुम्ही इसे आने वाय मला धकालने मग भिनाट निघी गयो लगेच त्या जुवानने छातीवर चढी बिसणे हा माया लगेच मग त्याने छातीवर चढी बिसणे तुमने मनसी मा डोशी हया जुवानला स्वत येणे छातीवर फक्त 2 मिनिट बिसणे 2 मिनिट फक्त 2 मिनिट त्याने छातीवर बिसणे तीन फ्यूज में तीन धड़ा धड़ उठ गई थी ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं लेकिन यार यहाँ में पिघल तुला ठगाने गया फक्त त्याने छातीवर 2 मिनिट बिसल्या तीन फ्यूज धड़ा धड़ उठ गई थी जर त्यांना 5 मिनिट येणे छातीवर बिसत्या याने डिपीत पेटाळी टाकते मग हस्तीसी माग केव पडते हस्तीसी मग तुमरा केव हवा मला नाही केव हवा म्हणे दाते तत्व होऊन आम्ही माग तयारी करतो तत्व होऊन आम्ही तयारी करतो जुवान तो नीट स्वतःच पण या धावडा डवर अख्खा मरी घेत का काय एक जण पण माग मला इने शोधो काय एखाद तरी डोशी डोशी बायको एमा हवी ते काय येतात मला एखाद शोधता मला जे वाताचे नंबर लावू कर काय छातीवर मा चढी बिसणे ना मग सांगा ही जुवान का काजमेची पडी हा
ईसा तो माझ्याला हातेला काय समजतो डोसी का पोसी देखा आपने लापरवाही का नतीजा है। त्याला खबरच नाही बांडकी हा का डोसी राहणार गाज पडी मग माझी कहाला नका सोड मामी राहणे ऑफिसी माझा बी नंबर लागून दे आज तरी नंबर लागून दे उद्या नंदुरबारला तुम्हीच धंदा करता मला मनात खपवी द्या खामाल उद्या मग तुम्ही क्या करता ते पुन्हा माल ऐका कधवून तुम्हाला जाग देतो काय करते है रसोई बनवा या बाई काल ते कोणा दिवस आज कोणा दिवस आणि बाजार कठा भरा मथुरीने कोणी ओळखो बघायलाच चला तर चालेल आमचा गुरुवार सोडी द्या बुधवार वाट चला हा मग काय सांगा आपले नगर मा काय गाई हात दोबडी हात आपापाशी दूध दही तूप ताक अख्खा आपल्याला निघूला जाऊ ना आणि तुम्हाला सांगितले बाजार तुम्ही बी लईने तू काय लईने लोणी तू दही श्रीखंड ती महाराष्ट्र श्रीखंड 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 महाराष्ट्रमध्ये का श्रीखंड ते बाय खाला बी शोधावं आता कोणी तुम्ही दूध लईने असता आणि तुम्ही तू दूध लईनीस दही लईनीस ही शिरा लईनी ही मग हात काय श्रीखंड लईनी ही मग दूध लईनी बाय अनमा काय लईने बायको मला काय आता ताक लईने खाता आता ही उन्हाळा ना पक्काला डोक पेता हा मला ताक लागी राख नको इसी मा लोटका तिने निघा आता जुवान सा बोलवा बोलव मला आता आपल्या दिशी ताक मी એટલે आमने त्याला सास म्हणता आता दुसरी बायकोला खटाल राहील ना चला भाई मग जाऊ ना तुम्हाला सांगितले रस्त्याला चालूला हो रस्त्याला चालूला आडवा आपाला चिकार लागेल चिचपाडा आणि मग हा नेतो लागेल बोरी गावला आणि नवा गावने ते घोलमा जावला आता ना जवान पक्का देखा तुम्हाला सांगितले जेवते भेरसे नको मग तुम्हाला अख्खे मा हुशेर बायको वडील बायको तुम्ही आता ने पोसे तुमने आधी पोटमा दूध मुरलेल नाही तुम्हाला सांगितले रस्त्याला चालूला लोक शोधते तर आपले इकूला आणि तुम्हाला आपला आपला बघायला निघे जाऊ कोणी निघे तर भरवाडा शेवरी हंचाला तुम्हाला सांगितले आपल्या जाऊला हेरचे नको पोसा जुवान शिटे फुकती डोळा उडवती दगड टाकती नंबर देती हिला पुढे जागा दे जुवान शिटे फुकता आता तुला काय होईल तुला भुजे पीठ माने आया तो ना भुजे पीठ रहून दे कबे तुला धरती तर या भुजे पीठ रही जा रांदे पीठ करी टाक ये जुवान से माग नहीं लागा अब तुम्ही अभी या 5 पोसे माने या 5 पोसे माने माने पोसे तुम्हाला सांगितले या 5 पोसे तुम्ही माने हा कोपासला स्वच्छ नको आता बहास तुम्हाला कोणती मला खबर नाही तर भिक्का तू मग माने गणपती मासली ही मा गणपती माझा वगायला जोडवा मा नाचूला ते मासली ही पोशी हई नवरात्री मासली आणि ही मग ही फागण मध्ये पाचम मासली ही पोशी माने हा ने तो हनुमान जयंती जत्रा मागे ये माने एकदम नीलू पोशी एकदम बारीक अक्षमा बारीक
माने डीजे वर नाचूला जाता हा महिना रही गईला काही होईल अख्खा माल चांगला ए मम्मी आम्ही पाच पोसे का तूने नाव आम्ही पाच बोलले तूने पाच पोछ्या तुम्ही माने तूने नाव मम्मी आम्ही पाच बिंदी का तूने पेट में एक हजार होते काय मग माता कुत्री एक हारी माने पोट मा एक होते असवा तुम्ही तुला कधवना तर हिसाब दाखवा जर तू गणपती मासली ती नवरात्री मासली तुका भिक्काच होतो साधू आया त्या आखी भांडण जाऊ दे चला आपल्या जाऊला बाजारला एकदम गपचूप चालू तर आपला माल नाही का એટલે अर्जात तिगळो समलप जावला એટલે आपले मालला गिराक लागला पाहिजे हा देवा आता जाण्याची परवानगी द्या असं का होय काय हरकत नाही तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही जाऊ करेल आगे देवा मला पण जाम नाही ना असं का तुला पण आशीर्वाद आहे तुम्ही पण जाऊ करेल आगे देवा मला पण जाऊ द्या असं का तुला पण आशीर्वाद आहे तुम्ही पण जाऊ करेल आगे देवा तुला पण आशीर्वाद आहे लवकर जा हॅलो 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 हॅलो